मुंबई पुणे महामार्ग हा 1.5 दिवस जाम राहिल्यानंतर विरोधक सरकारच्या यंत्रणेवरती सवाल करतायत। अशा घटनांच्या वेळी आपल्याकडे कोणतीही पर्यायी योजना नाही का, हा देखील मुद्दा यातून समोर आलाय। बघूयात एक रिपोर्ट। एका टँकर अपघातामुळे ठप्प झालेला मुंबई पुणे महामार्ग तब्बल 32 तासांनी पूर्ववत झाला। महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची असणारी प्रमुख 2 शहरं ज्या रस्त्याने जोडली जातात त्याच महामार्गावर उपाययोजनांचं वास्तव समोर आल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला। अपघातग्रस्त टँकर इंधनाचा असल्यामुळे इंधन दुसऱ्या टँकरमध्ये टाकलं गेलं। सुरक्षेसाठी हे करणं गरजेचंही होतं, मात्र त्यासाठी तब्बल 32 तास लोकांचा खोळंबा झाल्यामुळे अशा प्रसंगात आपली यंत्रणा तयारच नसते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। बघा, आम्ही 4 वाजल्यापासून माझ्या अवकाशात बाळ आहे, 1.5 वर्षाचं बाळ आहे। सांगते साहेब त्याला दूध पण नाही, सांगते काय नाही आणलेलं साहेब। असे साहेब आमच्या अवस्था पाणी पण नाही प्यायला, काय नाही साहेब। किती तासांपासून अडकल्या वाहतूक? साहेब आम्ही 4 वाजल्यापासून थांबलो साहेब, कमी 4 वाजल्यापासून साहेब। आता कमी मला वाटतं 4-5 तास साहेब थांबलोय। लहान बाळाला घेऊन आमच्या प्यायला पाणी नाही साहेब। इथं कोण काय पोलीस लोक काय मदत करत नाहीत, कोणी बघण्यासाठी आमच्यासाठी तयार नाही साहेब। आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून उभे आहे इथं, आणि तुम्हाला सांगतो टोल नाक्यावरती आम्ही विचारलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही रस्ता चालू करणार आहेत का, तर आम्हाला सांगण्यात आलं रस्ता क्लिअर आहे। ॲटलिस्ट तिथे तरी थांबवणं गरजेचं आहे। हे फक्त अजितदादा गेल्यामुळे हे परिणाम आहेत। अजितदादा असते तर हा रस्ता चालू केला असता, हे मला माहिती आहे। पहाटे 4 वाजल्यापासून गाड्या इथं थांबलेल्या आहेत। अतिशय लोकांची दुरावस्था झालेली आहे। लोकांना वॉशरूमला जायला काही सोय नाही, पोटापाणी जेवायचं हाल प्रचंड चालले। राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर नेहमीप्रमाणे सरकारनं याबद्दलही चौकशीचे आदेश दिले, पण त्यातून सरकार बोध घेतं का हा प्रश्न असल्याचं म्हटलं गेलंय। बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती महामार्ग उभा राहिला, त्याला 24 वर्ष उलटली, पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकतात याचा ना विचार केला गेला, ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा कसा राहील हे पाहिलं गेलं। मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेनं केली गेली, ती म्हणजे टोल वसुली। मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिन आहेत असं एका बाजूला म्हणायचं, आणि 32 तास या 2 शहरातली वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं। यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे। जो अपघात झाला किंवा जो टँकर पलटी झाला तर तो एकतर पूर्णपणे भरलेला लोडेड टँकर होता। त्याच्यातून संपूर्ण ते रसायन काढून दुसऱ्या टँकरमध्ये फिलिंग करणं हे टेक्निकली माणसांचंच काम होतं। ते एवढं इझी आणि सोपं नव्हतं। जर काही दुर्दैवी घटना त्यातून घडली असती तर खूप भयान झालं असतं। आपण पाहिलं असेल की पोलीस बांधवांनी सुद्धा खांद्यावरनं काही घाटातून पाण्याच्या बॉटल्स किंवा अन्न जे काय देता येईल ते पोचवण्याचं त्यांनी काम केलं। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी देखील यावर टीका करताना, एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील 2 महत्त्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासांसाठी तुटतो, वा काय ही व्यवस्थेची अवस्था। उद्या आपत्कालीन परिस्थितीत असली शरम ओढवण्यापेक्षा यावर शक्तीपीठ मानणं उपाययोजना करायला हव्यात। फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत इतकं म्हणत बसू नका, अशी प्रतिक्रिया दिली। काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये मोनोरेल खराब झाली होती, तेव्हा लोकांना बाहेर काढण्यासाठी तब्बल 2.5 तासांचा वेळ गेला। तशीच परिस्थिती मुंबई पुणे महामार्गावरच्या अपघातानंतर झाली। जे लोक परवा रात्री मुंबईहून पुण्याकडे यायला निघाले होते त्यापैकी अनेक जण दुसरा दिवस उजाडून संपला तरीही मुंबईत पोहोचलेले नव्हते। घाटामध्ये अडकलेलो आहे मी 4 वाजल्यापासून। बरं, जर टोल नाक्यावर तळेगाव टोल नाक्यावर त्यांचं गाडी सोडली नाही पाहिजे। या ठिकाणी 4-5 तास जर माणसं अडकलेले आहेत, त्यांची पाण्याची सोय, नाश्त्याची सोय टोल प्रशासनाने करणं हे बंधनकारक आहे, नियमात आहे। तरी पण कुठल्याही प्रकारचं नेम न पाळता नियमाचं उल्लंघन टोल प्रशासन करत आहे। तर टोल प्रशासन आणि हेकडचा वाहतूक विभाग यांनी या गोष्टी केल्या पाहिजे, हे करत नाहीये। पुण्यावरनं मुंबईला चाललोय, मैतीला जायचं होतं। आता आम्हाला वाटत नाही की शक्य आहे जाऊन पोहोचणं, तर आम्ही इथनंच परत जायचा विचार करत आहोत। 10 वर्षांपूर्वी चीनमध्ये झालेला ट्रॅफिक जॅम गिनीज बुकात नोंदवला गेला। वाहतूक पूर्ववत व्हायला तब्बल 10 दिवस लागले होते। वाहनांच्या रांगा तब्बल 100 किलोमीटरहून अधिक होत्या। मात्र हा जाम ठिकठिकाणी रस्त्याची सुरू असलेली कामं आणि सलगच्या सुट्ट्या यामुळे मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले लोक आणि काही ठिकाणी झालेले अपघात यामुळे होता।
त्यामुळे फक्त एक टँकर उलटला तरी लोकांना घरी पोचायला 1.5 दिवस लागला. यानंतर चीननं वाहतूक नियमांसह वाहतूक उपाययोजनांमध्ये आमूलाग्र बदल घडवले. पण तसे बदल आपण कधी घडवणार हा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे अपघात झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. लोकांना त्यातून वाहतुकीच्या कोंडीतून सुटका केली पाहिजे. लोकांना सुविधा पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात आलं. टँकर हटवण्याचं काम देखील युद्धपातळीवर करण्यात आलं. जे काही योग्य पर्याय होते ते राज्य सरकारने त्यावेळी निवडले होते. तथापि लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.